रायगड लोकसभेवरून अनंत गीते आणि तटकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत असं गीते म्हणतात, तर लोकसभेसाठी अनंत गीतेंचं आव्हानच आपण मानत नाही असं तटकरेंनी आता म्हटलं। त्यांनी कोणाकोणाबरोबर विश्वासघात नाही केला। राजकीय जन्मापासून म्हणजे पहिला राजकीय जन्म त्यांना ज्याने दिला त्या बॅरिस्टर AR अंतुलेंचा विश्वासघात केला आणि ज्या शरद पवारांनी त्यांना राजकीय नेते दिला, राजकीय जन्म दिला, अख्ख्या घराण्याला त्यांच्या कुटुंबाला राजकारणाच्या शिखरावर नेऊन बसवलं, त्या शरद पवारांचाही त्यांनी विश्वासघात केला। आणि म्हणून मग अशा या विश्वासघातक्याला धडा शिकवण्याची वाट रायगडची जनता पाहते। गीतेंजींचं लोकसभेला आव्हान आहे असं मी मानतच नाही। याच आनंद गीतेंनी शरद पवार साहेबांवरती टीका करत असताना पाठीत खंजीत उपसणारे नेते म्हणून त्यांनी बोलले होते। त्यावेळेला राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या आशीर्वादातून बसले होते। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला छेद देणारे अनंत गीते आज राजकीय कारणासाठी ज्याला शरद पवार साहेबांचे पाय धरतात, त्याला 2 वर्षापूर्वीच रानवलीच्या सभेमध्ये त्यांनी काय बोलले होते त्याचं त्यांनी आठवावं। त्यामुळे होऊन जाऊ द्या, आगामी निवडणुकी होईल त्यावेळेला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।